विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिला असून विजांच्या गडगडाटांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे। विदर्भात पहाटेपासून मुसळधार पाऊस दाखल झाला असून अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे। विजांचा गडगडाट आणि ढगांच्या गडगडाटांसह मुसळधार पावसाने ठाण मांडले असून नागपूर वर्धेसह अनेक जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। ग्रामीण भागात नदी नाले भरण्याच्या मार्गावर आहेत, तर लाखांदूर ते गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मार्गे जाणाऱ्या पिंपळगाव येथील नाल्यावरून पाणी वाहत आहे। काही ठिकाणी प्रामुख्याने गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम येथे काही भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत। दक्षिण पश्चिम नागपुरातील बऱ्याच भागात रात्री 2 ते पहाटे 5 या वेळेत वीज पुरवठ्याचा लपंडाव सुरू होता, तर काही भागात अजूनही वीज सेवा ठप्प झाली आहे। राज्यातील अनेक भागात गेल्या 48 तासांपासून मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे। विदर्भाकडे पाठ फिरवलेला मोसमी पाऊस पुन्हा एकदा विदर्भात दाखल झालेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यात देखील गुरुवारी रात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली। वर्धा जिल्ह्यात देखील गुरुवारी पेंढरी व आजूबाजूच्या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। दरम्यान आज सकाळपासूनच विदर्भात सगळीकडे पावसाचा जोर कायम आहे। गडचिरोली जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे। सिरोंचा आणि भामरागड तालुक्यातील काही भागात पावसाचा जोर अधिक आहे, त्यामुळे या भागाला जोडणारे रस्ते बंद आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर।